ही मुलं आहेत गरवारे बालभवनची। काय आहे हे गरवारे बालभवन? मुलं एकत्र येण्याची जागा, संध्याकाळी खेळ खेळण्याची जागा। बालभवन काय आहे हे समजून घेण्याकरता थोडं मागे जाऊया। 1979 हे वर्ष युनोनं आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर केलं होतं। भारतानं सुद्धा यामध्ये पुढाकार घेतला होता। पुणे महानगरपालिकेचे त्यावेळचे आयुक्त श्री पु स पाळंदे यांनी या विषयाचं महत्त्व ओळखलं होतं। त्यांनी सारसबागेसमोरची 2 एकर जमीन फक्त मुलांच्या विकासाकरता राखून ठेवली होती। याच जागी 1985 साली स्थापना झाली गरवारे बालभवनची। पुणे महानगरपालिका, श्री आबासाहेब गरवारे यांची ओम चॅरिटी ट्रस्ट आणि डॉक्टर श्यामला वनारसे, शोभा भागवत अशा तज्ज्ञांचा गट यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून मुलांसाठीचं हे केंद्र आकाराला आलं। 3 ते 12 या वयोगटातली मुलं संध्याकाळच्या वेळात 1.5 तासाकरता बालभवनमध्ये येतात। साधारण 40 वर्षापूर्वीचा तो काळ आहे, ज्यावेळेला म्हणजे आबासाहेब गरवारे त्यांचा उद्योग समूहाची खूप प्रगती होत होती, वेगवेगळ्या कंपन्या फॉर्म होत होत्या। पण आबासाहेब गरवारेंना जेव्हा ते स्वतः त्या औद्योगिकरणाचे भाग होते, पण त्याच वेळा त्यांना एक अशी संवेदनशील माणसाचं जे मन असतं की त्यांना या औद्योगिकरणाचे घातक परिणाम त्यांना ते खुणावत होते। म्हणून त्याचा उत्तर म्हणून त्यांच्या डोक्यात काहीतरी अशी बालभवनची संकल्पना होती। एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती ही की बालभवननं सुरुवातीपासून शहरीकरणाच्या वास्तवाचा स्वीकार केला। म्हणजे छोटं गाव चांगलं, शहर मात्र वाईट अशी समजूत न बाळगता शहरं वाढत राहणार आहेत हे सत्य बालभवननं मान्य केलं। बहुत से घरों के अंदर दोनों माँ बाप काम करते हैं, नौकरी करते हैं, और बच्चे के पास समय बिताने का उनके पास वक्त नहीं रहता। तो बच्चा घर आता है, शायद अकेले ही ताला खोलता है घर का, फिर टेलीविज़न देखने लगता है, कंप्यूटर गेम्स करने लगता है। इसमें उस बच्चे की कोई गलती नहीं, वो बिल्कुल दुनिया के अंदर नया है। हमने उसके लिए इस तरह का कोई वातावरण उसको पेश नहीं किया। और दूसरा मुझे लगता है कि किसी भी हम समाज कितना कंपैशनेट है, कितना टॉलरेंट है, उसका क्या इंडिकेटर है, क्या द्योतक है कि जो उसके सबसे वल्नरेबल सेक्शंस हैं, जो सबसे जिनको कहेंगे असहाय हैं, सबसे बहुत वृद्ध बूढ़े लोग हैं या सबसे छोटे बच्चे हैं, उनके साथ कैसे बर्ताव करता है, वो उसकी सहिष्णुता कि कितना ह्यूमेन समाज है वो। और दूसरी बात ये कि बच्चे क्योंकि कोई वोट बैंक नहीं है, बूढ़े वृद्ध उनका फिर भी वोट होता है। तो अगर आप किसी एमएलए के पास जाएंगे, उसके पास जाएंगे, उनकी बात की फिर भी कदर करते हैं। पर बच्चों के तो बिल्कुल पॉलिटिकली एकदम निग्लेक्टेड सेक्टर है, बिल्कुल उनका कोई वोट नहीं होता। मुलांच्या भोवतालची जागा कमी होत गेली की तो फक्त जागेचा संकोच नसतो, तो त्या मुलाच्या विकासावर येणारा दबाव असतो। आणि तो दबाव बाजूला करायचा तर त्यांना किती धावता येईल अशी एक मोठी जागा पाहिजे आणि ती मुख्य म्हणजे सुरक्षित पाहिजे। बालभवनात मुलं यायला लागली तेव्हा काही गोष्टी ठरवणं अगदी आवश्यक होतं। सगळ्या तायांची मीटिंग घेऊन आम्ही म्हटलं की इथे मुलांना मारायचं नाही, ओरडायचं नाही। मुलं समोर आली की सगळ्यांच्या हातात पट्टी नाही तर छडी असते, त्याच्याशिवाय त्यांना सुरक्षित वाटत नाही। त्या छडीची दहशत मुलांना असते, त्यामुळे कोणीही हातात पट्टी घ्यायची नाही, छडी घ्यायची नाही, शिट्टी मारायची नाही असं आम्ही ठरवलं होतं। आणि गिजूभाईंची शिकवण आम्ही आठवली। त्यांनी असं सांगितलं, तुमचं मुलांच्यावर खरंच प्रेम असेल आणि तुम्हाला त्यांच्यासाठी काही करायचं असेल तर त्यांना ओरडू नका, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मारू नका, त्यांचा अपमान करू नका। मुलांच्या मनात दिवसभरात अनेक भावना निर्माण होतात। यातल्या नकारात्मक भावनांना रोजच्या रोज बाहेर पडायची संधी मिळणं, त्यांना आउटलेट मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि हे फक्त एप्रिल मे मध्ये वर्षभराचं करून चालत नाही, तर ते रोजच्या रोज त्या भावनांचा निचरा व्हायला लागतो। आणि त्याच्यासाठी बालभवन ही एक सुंदर जागा आहे।
बालभवनमध्ये हे सगळं जरी आलं म्हणजे इथे अक्षरं येतील, इथे कविता येतील, इथे गाणी येतील, पण ते कोण शिकवायला त्यांना बसणार नाही, हे तुझं बरोबर आहे का चूक आहे असं सांगून त्याला मार्क देणार नाही. हा मोकळेपणा आणि करून बघणं, ह्या करून बघण्यातून मूल किती शिकतं आणि किती मोठं होतं याची आपल्याला कल्पना नसते. बालभवनमध्ये वर्षभर भरपूर उपक्रम होत असतात. म्हणजे बैठे उपक्रम असतात, मैदानावरचे असतात, साहसी उपक्रम असतात. काही उपक्रम हे वेगवेगळ्या धार्मिक सणांच्या निमित्तानं आखले जातात. मुलांच्या संवेदना जागृत करण्याकरता हेलन केलर सारखा दिवस साजरा केला जातो. अशा अनेक उपक्रमांमधून मुलांच्या जाणीवा तर रुंदावतातच, पण त्याचबरोबर त्यांना हातानं काम करण्याची, प्रत्यक्ष अनुभव घेत शिकण्याची आणि चौफेर विचार करण्याची सवय लागते. जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात, संक्रांती. मार्च रंगपंचमी. एप्रिल में धम्माल शिबिरे, गप्पा शिबिर, ज्युनियर गडबड शिबिर, गोफ कला विज्ञानाचा, खुलजा सिमसिम, वाचनाचं प्रेम, मुक्काम शिबिर, गटात खाऊ बनवणे, नागपंचमी, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, गोकुळ अष्टमी, इको फ्रेंडली आरास, नवरात्रात बोंडला मोठे हत्ती बनवणे, दिवाळी निमित्त स्पेशल किल्ले बनवणे, आकाशकंदील बनवणे, पंत्या रंगवणे आणि ग्रीटिंग कार्ड्स बनवणे, सोहली, पक्षी निरीक्षण, हिरोशिमा दिन, राखी पौर्णिमा, किल्ले टेकडी आणि कारखाने भेटी, गणेशोत्सव, शाडूच्या मातीचे गणपती, 2 ऑक्टोबर गांधी जयंती, ईद, प्रेमचंदांच्या गोष्टी, नाताळ, हॅपी क्रिसमस, 14 नोव्हेंबर बालदिन. पुण्यातील सर्व बालभवने आणि संस्था एकत्र येऊन दिवसभर धम्माल. छोटे बच्चों को बचपन से ही अपने हाथ, अपनी इंद्रियों से, ये पांचों, मॉन्टेसरी का यही था कि हमारी पांचों इंद्रियां शब्द शब्द के स्तर पर रहते हैं, पर हम अपने आँख, कान, हाथ, इन सबका हेड, हार्ट, इन सबको अगर इंटीग्रेट करेंगे, हेड, हार्ट और हैंड्स को, तो वो चीज़ बहुत गहराई से पैंट करेगी हमें. नहीं तो वो अवधारणा, कॉन्सेप्ट बहुत ही सतही रहेगा. हमको अपने हाथों को ज़रूर इस्तेमाल करना चाहिए. म्हणजे बालभवन हे विशेषज्ञतेकडे मुलाला नेणारं केंद्र नाही, पण त्याला शोध घ्यायला प्रवृत्त करणारं आहे. म्हणजे उद्या जर कोणी इथे म्हटलं की मी बालभवनमध्ये येऊन नर्तिका होईन, तर इथे नाच नाही शिकवत, पण मोकळेपणाने हालायला शिकवत. म्हणजे मग ग्रेस नावाची गोष्ट काय असते, ताल नावाची गोष्ट काय असते, सगळ्यांच्या बरोबर नाच करायचा म्हणजे काय असतं हे मूलभूत इथे कळलं. मग मला हेच करायचं आहे असं जिला वाटेल ती बाहेर जाऊन त्या मार्गावरती स्वतःचे प्रयत्न करेल. या सगळ्या कामातनं काय मिळतं तर मुलांना अनेक गोष्टी करून पाहण्याची संधी मिळते. ती खूप महत्त्वाची आहे, कारण मुलांना कळत नसतं आपल्याला काय येतं आहे, काय आवडतं आहे, काय जमतं आहे आणि कुठली गोष्ट आपल्याला कला किंवा छंद म्हणून आयुष्यभर जोपासायला आवडेल. हे करून पाहण्याची संधी बालभवनांमध्ये मिळते. आणि 10 गोष्टी करून पाहिल्या की त्यातल्या 6 आवडतात, 4 जमतात आणि एखाद दुसरी आयुष्यभरासाठी त्यांना साथ देते. तर हे निवड करणं म्हणजे हा एक प्रकारे स्वतःचा शोधच आहे असं मला वाटतं. एके दिवशी अनिमेशच मला वाटतंय आई त्याच्याबरोबर आली आणि मला म्हणाली की ताई आता अनिमेश खूप वर्ष बालभवनला येतोय आणि आता आम्ही त्याचा गट बंद करतोय, बालभवनला नाही येणार तो, आणि तो स्विमिंग करायला जाईल, म्हणजे मग तिथे स्पर्धांना वगैरे त्याला जाता येईल. ते म्हटल्याबरोबर अनिमेश म्हणाला की आई बालभवनमधलं खेळणं आणि स्विमिंग हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. शाळेमध्ये मी दिवसभर अभ्यास करतो आणि इथे बालभवनला येतो तेव्हा खूप मोकळेपणाने आणि एकच खेळ आम्ही नाही खेळत, आम्ही इतक्या प्रकारचे खेळ खेळतो. शिवाय इथली मैत्री वेगळी आहे आणि तू जे मला स्विमिंग करायला सांगतेस तिथे कोच मला काहीतरी सांगणार, तसंच खेळावं लागतं, तसाच परफॉर्मन्स करावा लागतो. त्यामुळे तो खेळ नाही आहे, तो खेळाचा अभ्यास आहे आई. त्यामुळे बालभवन नको बंद करूस, बालभवन हे वेगळं आहे आणि स्विमिंग वेगळं आहे.
मुलं जर आपल्या भोवतीच्या निसर्गाचं निरीक्षण करत असतील तर त्यांना हे लक्षात येईल की केव्हा पानं गळतात, केव्हा फुलपाखरं दिसतात, केव्हा किडे जास्त येतात. आणि त्यांना हे पण कळेल की हे जे आपण पाहतोय ते ज्ञान आहे. परीक्षेमध्ये ज्याला मार्क मिळतात ते ज्ञान, यातून ती बाहेर येतील. आज आपण त्यांना अशा भलत्याच तुरुंगांमध्ये घालून ठेवलंय की ज्याच्यामुळे ह्या मूळ ज्ञान प्रक्रियेऐवजी ज्ञानाचे जे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे परीक्षेतली उत्तरं, याला आपण त्यांना बांधील केलं आहे. ती बांधिलकी सुटणं हे माणसाच्या मूळ जीवित्वाचं आणि जीवित्वाचं उन्नयन करणारं असं एक तत्व आहे की मला माझ्या बुद्धीचा वापर करायला आवडतो, मला माझे डोळे आहेत, मला डोळ्यांनी बघायला आवडतं, पण ते काय तू बघतोयस, ते 10 तुला मोजता आले का, तुला 15 यायला पाहिजे होते, हे नको आहे. आणि प्रोसेस ही आमच्या दृष्टीने ज्ञानाचा शेवटी रिझल्ट काय निघाला, त्याचं निष्पन्न काय झालं, याच्यापेक्षा प्रक्रिया काय घडली आणि त्याच्यातून वाटा किती उघडल्या, मला करण्यासारखं आणखीन काय काय कळलं, हे महत्त्वाचं आहे. आणि मुलांसाठी आम्ही त्यालाच सगळ्यात जास्त महत्त्व देतो. काहीतरी 20-22 वर्ष झाली असतील. नेगल पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं होतं आणि मी ते पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटलं की अरे हे पुस्तक खूप छान आहे, ज्याच्यात प्राणी आणि प्रकाश आमट्यांचे जे काही प्रसंग आहेत हे जर मुलांना आपण वाचून दाखवले तर खूप आवडतील. सगळं पुस्तक वाचून झाल्यानंतर मला मुलांनी सांगितलं की ताई शक्यच नाही, आम्हाला ही जागा प्रत्यक्ष बघायची आहे. हे असं कसं असू शकतं? एखादी गोष्ट मुलांनी जर मनात पक्की ठरवली तर ती आपल्याला करायला लावतात. मग मी त्याप्रमाणे त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, संपर्क केला आणि आम्ही खरंच तिथं गेलो. पण मग मुलांच्या मनामध्ये सगळं पुस्तकातली नावं, त्या प्राण्यांची नावं आणि प्रकाशदादाचे फोटो असं सगळं डोक्यात होतं. तिथे उतरल्या काही मुलांनी पांढरा बनियन आणि पांढरी हाफ पॅन्ट घातली. मला कळे ना हे काय, मला हे माहिती नव्हतं की त्यांनी काय बरोबर आणलं आहे. पण ते म्हणाले नाही ताई, प्राण्यांनी जर मैत्री करायची असेल ना तर हे कपडे घालावे लागतील. तर असं त्यांनी ते केलं. म्हणजे इतकं विलक्षण होतं. आणि पहाटे 4 वाजल्यापासून प्रकाशदादाच्या घराच्या बाहेर एक झोपाळा आहे. प्रकाशदादा 4 वाजता शेकोटीभोवती बसलेला आणि मुलं त्याला असंख्य प्रश्न विचारत आहेत. असं पहाटे 4 पासून चालायचं. तर का बरं इतकी वर्ष मुलं येतात इथे, असा मला कधी कधी प्रश्न पडतो. आम्ही काय त्यांची कुठली परीक्षा घेत नाही, मार्क देत नाही, कुठलं सर्टिफिकेट देत नाही, कुठलं मेडल देत नाही, तरीसुद्धा का मुलं येतात? 2 कारणं मला दिसतात. एक तर ताईंचं मुलांच्यावर असलेलं प्रेम, त्याची ओढ मुलांना असते. ताईंच्याशी गप्पा मारायच्या असतात, दिवसभर काय काय झालं ते सांगायचं असतं, कोण आलं, काय खरेद्या केल्या हे सांगायचं असतं. आणि दुसरं कारण मला असं वाटतं की कार्यक्रमांची खूप विविधता असते, त्यामुळे बालभवनमध्ये जाऊन बोर होऊ असं मुलांना वाटत नाही. बालभवनमधली ताई ही कार्यकर्ती आहे, नोकर नाही आहे. ती जरूर सशुल्क काम करते, पण ती कार्यकर्ती आहे.
मर्यादा तिथेच येते की मुलांच्या कामाला काय हो लागतंय. 2 तास तर तुम्ही हे करतात, ते 2 तास अर्थपूर्ण करण्यासाठी मला किती तास वाचावं लागतं, मला किती निरीक्षण करावं लागतं, मला कशाची जोड कशाशी घालावी लागते. मग मी कुठेतरी वाचलेली एखादी गोष्ट कुठल्या तरी वेगळ्या भाषेमधली मी आपल्या भाषेत आणते, मग ती मुलांना सांगते, मग मुलं त्याचं आणखीन काहीतरी वेगळं करतात आणि मग आम्ही नाटक करतो. कितीतरी गाणी तिथे आज मुलांना शिकवायचं आहे तर आज आपण हे गाणं करू, असं करून तिथल्या तिथे गाणी झाली आहेत. पट्टीवरती ओढल्या वाकड्या तिकड्या रेघा, पट्टीवरती ओढल्या वाकड्या तिकड्या रेघा, त्याच्या झाल्या स्वप्नात खडूंच्या बागा, त्याच्या झाल्या स्वप्नात खडूंच्या बागा, पट्टीवरती ओढल्या वाकड्या तिकड्या रेघा. इथल्या सगळ्या ताई एक तर प्रशिक्षण असलेले आहे आणि त्यापेक्षा त्यांना अनुभव खूप आहे. म्हणजे अनुभवाने जे शिकतो ते फक्त अनुभवानेच शिकतो आपण. सगळ्या ताई अनुभवी आहेत. म्हणजे अनेकदा एक वर्षातनं एक बैठक होत असते की मुलांबद्दल ते आम्हाला सांगतात. त्याला खरं मूल्यमापन पण नाही, पण एक आपल्या मुलाबद्दल त्यांनी जे थ्रूआउट द इयर नोट केलं ते आम्हाला सांगतात. ते इतक्या गोष्टी असतात की हे पालकांना नव्याने कळतात. म्हणजे आपणच आपल्या मुलांना नव्याने ओळखतो की तिच्यात हा गुण आहे, किंवा ती जेव्हा टीमवर्कमध्ये असते तर कोणी लिडरशिप असतो किंवा कोणी फॉलोअर पण चांगला असतो. तर हे सगळं त्या ताई अगदी रोजच्या त्यांच्या बिहेवियरमधनं नोट करतात. म्हणजे त्यांचं लक्ष फार असतं. लीडरशिप तयार करणं ही गोष्ट इथे नकळत होते. एकत्र काम करण्याची मजा इथे आहे. म्हणजे ताई इथे प्रत्येक गोष्ट मुलांबरोबर करते. म्हणजे ताई ही 1.5 तास इकडची बॅच असते, तर 1.5 तासाच्या आधी खूप प्रिपरेशन करते, पूर्वतयारी खूप लागते इकडच्या प्रत्येक गोष्टीला. तसं पाहायला गेलं तर बालभवन हे त्यांच्या पूर्ण दिनक्रमातलं किंवा पूर्ण आयुष्यातलं एक 1.5 तासाचा भाग आहे. पण तो सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग करण्याचं काम हे त्या ताईचं आहे. ताई म्हणून मला ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की त्या 1.5 तासात यू हॅव टू गिव्ह 110%. आमच्या शेतात गवत वाढलं, गवत वाढलं, गवत वाढलं, हो. आता हे का सुचतात तर त्याच्यात डोकं घातलेलं आहे म्हणून. त्याला मला कोणीतरी वर्कबुक आणून दिलं आहे, आणखीन त्याच्यात त्या धडात दुसरा चालला आहे असं नाही आहे. ते दिवाळी जवळ आली आहे तर दिवाळीचं गाणं करूया, पाऊस पडतोय तर पावसाची गाणी शोधूया, असं करत करत ते झालेलं आहे. म्हणजे मग मर्यादा कुठे येते तर रुटीन आणि नवनिर्मिती. तर रुटीन आणि नवनिर्मिती याच्यामध्ये एक प्रकारचा तणाव आणि संघर्ष नेहमीच असतो आणि नवनिर्मितीचं प्रमाण कमी असतं. ते कमी होऊ नये याची सतत काळजी घेण्याचा एक आम्हाला त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं. ते आपोआप होत नाही आहे. वार वार गाराला, वार वार गाराला, कज्जा कज्जा मरू चला, कज्जा कज्जा मरू, लवतावर गोळू, खिवा खिवी शेळू, होडी थेळ खाऊ, रोडाथस पिऊ, कज्जा कज्जा मरू चला, कज्जा कज्जा मरू. कार्यकर्ता प्रशिक्षण हा बालभवन कामातला आम्हाला फार महत्त्वाचा भाग वाटतो.
कारण अगदी सुरुवातीलाच आमच्या लक्षात आलं की खूप मुलं बालभवनमध्ये यायला उत्सुक आहेत आणि पुण्यामध्ये ठिकठिकाणी बालभवनं निर्माण व्हायला हवीत आणि खरं म्हणजे त्यातूनच बालभवन प्रशिक्षणाचा जन्म झाला. त्याच्यामध्ये व्यायाम असेल, खेळ, गाणी, गोष्टी, हस्तकला, चित्रकला, नृत्य, नाट्य अशा ज्या अनेक गोष्टी आम्ही मुलांबरोबर घेत होतो त्या आम्ही त्यांना शिकवायला सुरुवात केलं. माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा, दोन हरण मोठे डोळे उंच उभे कान, कापी घेतात एकमेकांची उड्या मारतात छान, टक्कर देतात गंमत करतात पळून जातात बघा, माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा. याखेरीज महत्त्वाचे जे विषय आहेत की मुलांचे मानसशास्त्र आहे, मुलं आणि पर्यावरण आहे, मुलांचा आहार आहे, तर या विषयांसाठी पुण्यातल्या अनेक तज्ज्ञ मंडळींना बोलवायला सुरुवात केली आणि त्यामुळे हे प्रशिक्षण अधिक चांगलं व्हायला लागलं. पुण्यात आणि पुण्याबाहेर साधारण 400 बालभवनं यातून निर्माण झाली. अनेक लोक असे होते की त्यांना 15 दिवस इथे प्रशिक्षणाला येणं शक्य नव्हतं. मग त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्यापाशी जाऊन पोचलो. अगदी कर्नाटकापासून थेट नेपाळपर्यंत आम्ही ही प्रशिक्षणं दिलेली आहेत. समाजातली जी मुलं बालभवनपर्यंत पोचू शकत नाहीत अशा वंचित मुलांपर्यंत स्वतःहून पोचण्याचा प्रयत्न बालभवन सतत करत आला आहे. पुण्यातल्या जवळजवळ सगळ्या वस्त्यांमध्ये बालभवनची शिबिरं झालेली आहेत. मुलांबरोबर काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांशी बालभवन जोडलं गेलं आहे. ज्यांना आई वडील नाहीत, स्वतःचं घर नाहीत अशी मुलं, सेक्स वर्कर्सची मुलं, रिमांड होम मधली मुलं, आश्रमशाळांमधली मुलं अशा मुलांबरोबर बालभवननं काम केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात, अगदी दुर्गम भागात सुद्धा शिबिरं घेतलेली आहेत. बालभवन सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकूण 200 शिबिरांमार्फत साधारण 50,000 मुलांपर्यंत बालभवन आज पोचलेलं आहे. याशिवाय 10,000 लोकांना बालभवन चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. या प्रशिक्षणाला अगदी ग्रामीण भागापासून शहरापर्यंत अनेक लोक यायला लागली. तसंच अगदी ग्रॅज्युएट झालेले किंवा कॉलेजमधल्या मुलामुलींपासून ते इंजिनियर्स, डॉक्टर्स, ITNs अशा वेगवेगळ्या स्तरातले लोक यायला लागले. काही परदेशी आया आहेत की जे त्यांचं एकेरी पालकत्व आहे किंवा ते दोघंजणं मिळून एकटेच तिथे मुलं वाढवत आहेत, तर त्यांना पण हे प्रशिक्षण घेतल्यामुळे खूप फायदा झाला. जपान, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड अशा विकसित देशांमधून काही लोक बालभवन समजून घ्यायला आले होते. ते आता बालभवनचे कायमचे मित्र झालेले आहेत. जपानचे मित्र हे शोधत होते की मुलं आत्महत्या कशामुळे करतात किंवा आनंदी कशामुळे राहतात. 8 देशांमध्ये पाहणी करून आल्यावर ते म्हणाले की बालभवनचं काम या संदर्भात फार मोलाचं आहे. अमेरिकेतले एड रोबेक यांनी पुण्याच्या महापौरांना पत्र लिहिलं होतं की बालभवन टिकून राहिलं पाहिजे आणि ते जर बंद झालं तर फक्त तुमचंच नव्हे तर आमचंही नुकसान आहे. गाणं म्हणल्यानंतर म्हणतो जा आरशात बघून ये, पिंक कलरचा चिंटू किती छान दिसतोय. म्हणून आपलं पिल्लू जातं 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 आरशात बघतं आणि मला नाही आवडला पिंक कलर, मला नको पिंक कलर, नको, ठीक आहे. गोष्टी सांगणं हा मला शिक्षणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग वाटतो. मला तर खरं माझं मत असं आहे की सगळंचे सगळं शिक्षण हे गोष्टीमध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे. म्हणजे मुलं ते चांगलं आहे आणि मुलांना इतकं कंटाळवाणा अभ्यास अवघड करू नये असा त्यांना तुम्ही जर गोष्ट सांगायला लागलात, म्हणजे मुलांना विचारलं की काय करायचं तर त्यांना खेळायचं असतं आणि त्यांना गोष्ट ऐकायची असते. मला नको पर्पल कलर, नको, ठीक आहे, आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे. ते
काम करत असताना असं जाणवलं की एकतर मुलांबरोबरचं काम करणं खूपच आनंददायी आहे, अशा अर्थी की त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे, खळाळती ऊर्जा, आपण काहीही आपण घरातून कुठलाही प्रश्न जरी मनात घेऊन आलो तरी ती ऊर्जा तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही आणि ते इतकं सुंदर आहे। दुसरी गोष्ट मला वाटलं की जसं मुलांना जसे आहे तसं स्वीकार करणारी बालभवन ही जागा आहे ना, तसं मुलं आपल्याला खूप छान स्वीकार करतात जसे आपण आहोत तसे। याचा अर्थ म्हणजे मला खूप मोठी जबाबदारी वाटते, जे आपण जसे आहोत तसं मूल जेव्हा स्वीकार करतं ना तेव्हा मला हे कळलं पाहिजे की मला ॲक्च्युली त्या मुलांना मी जे काय करणार आहे ते सगळं ते स्वीकार करणार आहेत, त्या अर्थी मला स्वतःला नेहमी तयार करत राहणं आणि मुलं ती प्रेरणा पण देतात आपल्याला की एक पुढचा विषय मुलांचा असतो तसं तसं आपल्याला ज्या गोष्टी आपण आधी कधी केल्या नाहीत पण आपल्या मुलांच्यासाठी आता शिकायच्यात, करायच्यात, वाचायच्यात, हे सगळं कुठलाही अडथळा न आणता मुलं आपल्याला खुणावत असतात आणि आपण जर ते खरं करत गेलो तर आपलंच आयुष्य खूपच छान होतं, म्हणजे ती दृष्टी व्यापक होते, आपलं जगणं समृद्ध होतं, हे सगळं मला जाणवतं। म्हणून मुलांमधलं काम हे कधी दमवणारं नाही आहे, कधी थकवणारं नाही आहे, नकारार्थी विचार कधीच तुमच्या मनात येणार नाही, इतकं ते सुंदर काम आहे। हा जो सामूहिकतेचा अनुभव आहे ना, तो व्यक्तिवादाला काही एका प्रमाणात थोपवून धरणारा भाग आहे की व्यक्तीने व्यक्तीचा विचार करावा, स्वतंत्र विचार करावा, हे सगळं जरी खरं असलं तर व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशीही जोडते पण ठेवावं आणि हा माणसाच्या सामाजिकतेचा मूलभूत आयाम आहे। म्हणजे आपण एका गटाचा भाग असावं ही सामिलकीची गरज आपल्या सामाजिकतेचा भाग आहे, त्याच्यामध्ये नियंत्रण असावं, आपण मानावं ते किंवा आपण नियंत्रण घालायचा प्रयत्न करावा हा एक बांधिलकीचा भाग आहे आणि दुसरी माणसं असली की मला बरं वाटतं हा आपुलकीचा भाग आहे। तर हे सामिलकी, बांधिलकी आणि आपुलकी या तिन्ही गोष्टी माणसाच्या सामाजिक अस्तित्वासाठी मूलभूत आहेत आणि त्यामुळे बालभवनसारख्या ठिकाणी आलेलं मूल याच्यातलं आपुलकी विसरून गेलं असं होणार नाही। बालविकासाच्या अनेक समस्या आणि त्यानिमित्ताची मुलं मी रोज बघायची मला संधी मिळते आणि त्याच्यावरचे वेगवेगळे प्रश्न, मग त्यात चंचलता, गतिमंदता, अभ्यासात अक्षमता, असे बऱ्याच प्रश्न आईवडील घेऊन येत असतात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे उपचार सध्याच्या जगामध्ये म्हणजे प्रश्न निर्माण करायचा, प्रश्नाला उत्तर शोधायचं आणि मग त्याच्यावर आणखी नवीन प्रश्न करायचे, अशा पद्धतीचं काम चालतं। पण हे न करता सोप्या प्रकारे काही त्याला करता येईल का? आणि याच वेळेला योगायोगाने मला शोभाताईंबरोबर बालभवनच्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला मिळाला आणि मग एक लक्षात आलं आपण बालभवनचाच उपचार म्हणून वापर करू शकू का? आणि असं म्हणावं आणि योगायोगाने एक मूल समोर आलं की जे मूल शांत बसलेलं असायचं आणि वर्गात काही काम नाही, घरी डल राहायचं। म्हटलं आपण शोभाताईंना सांगूयात की यांना उपचार म्हणून बालभवनचा विचार करता येईल आणि खरं सांगतो फक्त 1.5-2 महिन्यामध्ये ते मूल खेळायला लागलं, मोकळं झालं आणि इथं जे मोकळ्या नैसर्गिक वातावरण ते बागडत होतं त्याच्यातून आपोआपच त्याच्यातला जो आळशीपणा होता, एका जागी बसणं होतं ते कमी झालं। हे चालू असताना त्याच वेळेस एक अति चंचल मुली माझ्यासमोर होतं, तेही बालभवनमध्ये आलं, पण त्याच बालभवनच्या त्याच नैसर्गिक वातावरणाने मनसोक्त खेळण्याने त्याच्या अंगातली ऊर्जा मोकळी झाली आणि त्याच्यातला तो चंचलपणा कुठल्याही गोळीशिवाय, उपचारांशिवाय कमी झाला। तर आम्ही ज्याला बालविकासामध्ये ग्रॉस मोटर किंवा शारीरिक विकास कौशल्य म्हणतो, कारक विकास, त्याच्यासाठी बालभवनचा उपचार म्हणून एक चांगला मला जाणवलेला फायदा आहे। विशेष करून बालभवनचं जे वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची मुलं येत असतात, सामान्यांपासून असामान्यांपर्यंत म्हणू तसं। या मुलांसाठी इथं जेव्हा मुलं सहज चित्रकला करत असतात, मातीकाम करत असतात, इथल्या वाळूमध्ये मनसोक्त खेळत असतात, आपोआपच त्यांच्या बोटांचा, हस्तकौशल्यांचा विकास होत असतो। तर हे सुद्धा बालभवनचं एक उपचार म्हणून वैशिष्ट्य मला जाणवलं, अनेक मुलांना याचा उपयोग झाला आहे। तिसरा भाग असतो अर्थातच सध्याचं स्मार्ट मूल, म्हणजे बौद्धिक क्षमतांचा विकास आणि त्याच्यावर खूप सारे उपक्रम आणि प्रश्न आईवडिलांना पडत असतात। पण बालभवनमध्ये ज्या प्रकारे अनेक वेगवेगळ्या विचारांनी शोभाताई आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांनी जे छोटे छोटे आयडियाज मांडले की ज्याच्यामध्ये कुठे गाणी असतात, कोडी असतात, गप्पा असतात, गोष्टी असतात समाजात, या सगळ्यातून मुलांचा बौद्धिक विकास न त्रास होता
शाळेची सारखी भीतीदायक किंवा होमवर्क न करता विकास होत असतो, त्या बौद्धिक विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. अजून एका विशिष्ट प्रश्नात येत असतो ते म्हणजे तोत्रेपणा. मुलं बोलताना अडखळतात किंवा बोलतच नाहीत. तर माझ्याकडे अशीच एक केस होती की जे आईवडील खूप चिंता करून आले होते, बऱ्याच ठिकाणी उपचार झाले होते, पण त्याचा तोत्रेपणा काय जात नव्हता. मी म्हटलं एवढं सगळं केलं आहे, एकदा नक्की बालभवनला जा. बालभवनमधल्या ज्या ताईंबरोबर ते मूल खेळायला लागलं, बोलायला लागलं. सुरुवातीला अडखळत होतं, इतर मुलं हसत होती, पण नंतर त्याच मुलांनी त्या मुलाला बरोबरीने एक आधार दिला. त्यांच्याबरोबर खेळताना, गप्पा मारताना जेमतेम 2 ते 3 महिन्यामध्ये त्या मुलाचा तोत्रेपणा सहज, कुठल्याही विशिष्ट अवघड उपचार न करता गेला आणि त्या आईच्या डोळ्याचा आनंद अश्रू होते ते मला अजूनही लक्षात आहे. आणखीन एक गोष्ट बघितली याच्यामध्ये की आजकाल आपण म्हणतो की मुलं आजकाल समाजात मिसळत नाहीत, उर्मटपणे वागतात, वर्तनाच्या समस्या येतात. त्याच्यावरही मला वाटते बालभवनचं वातावरण हे एक उत्कृष्ट उपाय. कसा तर परत एकदा वेगवेगळ्या स्तरातली मुलं त्यांच्याबरोबर खेळत असतात. अगदी गरिबातलंही मुलं असतं आणि एखादं गाडीतून येणारी मुलं असतं आणि मुलं एकमेकांमध्ये मात्र सगळी त्यांची सामाजिक लेव्हल आपण म्हणतो स्तर तो बाजूला ठेवून खेळत असतात आणि हे खेळताना एक स्वतःबद्दलचा तो अहंकार तो खाली जातो. इथली आणखीन एक गंमत मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथं दहीहंडीचा जो कार्यक्रम असतो त्यात एकाच वेळेला प्रत्येक मुलाला दहीहंडी फोडायला मिळते आणि त्याच्यातून तो तू मोठा आम्ही छोटा हे आपोआप कमी होतं. सगळे एक समान आहेत हे कोणी न शिकवता त्यांना कळतं. हा सामाजिक विकासासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. बालभवनच्या ज्या सहली किंवा रात्रीची शिबिरं असतात त्याच्यातूनही मुलांमधला हे सामाजिक किंवा बौद्धिक विकास असतो तो खूप छान होऊ शकतो. त्या सगळ्यातून असं जाणवतं आहे की बालभवन हे एक संपूर्ण उपचार पद्धती म्हणून आपण बघू शकतो. इतकंच नाही तर काही स्पेशल किंवा विशेष मुलांनासुद्धा बालभवनचा खूप चांगला उपयोग झाला आहे. त्याच्यातून त्या मुलांचा आत्मविश्वास सोडून त्यांना आनंदाने खेळणं जगणं जमायला लागले. जेव्हा एखादं मूल खेळायला लागतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये एक एंडॉर्फिन्स नावाची केमिकल्स किंवा रसायनं त्याचा स्त्राव होतो ती सोडली जातात आणि या एंडॉर्फिन्समध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे आपल्याबद्दल आनंद वाटणं, आतून आनंद वाटणं, उत्साह वाटणं आणि नैराश्य कमी होणं हा त्याचा भाग आहे. त्या एखादं मूल कोमेजलेलं आहे, निराश आहे, कायम रडकं आहे, चिडकं आहे आणि ही मुली जेव्हा इथे मोकळेपणाने खेळतात, बागडतात त्या घरी जाताना तो एक ऊर्जा घेऊन जातात. ती ऊर्जा कुठून येते? या केमिकल्सची असते आणि त्याच्यातून जी एक आंतरिक ती ऊर्जा आहे ती त्यांना मग अभ्यासात उपयोग आहे. आम्ही ज्याला आपण मराठीत आपण हातचा घेणं म्हणतो गणितात, तसं इथं मिळालेली ऊर्जा त्यांना ती अभ्यासात उपयोगाची पडते, जीवनाच्या इतर भागातही त्याचा उपयोग होतो. तर माझा असा विश्वास आहे की मुलं तुम्हाला आनंदी राहायला हवी असतील तर त्यांच्या ताईंना पण तुम्ही आनंदी ठेवलं पाहिजे. तुम्ही ताईंचा अपमान केला, त्यांना दुःखी केलं तर तो सगळा अपमान मुलांच्यापर्यंत पोचतोच आणि मुलांच्यापर्यंत दुःख पोचतं. त्यामुळे ताईंना नेहमी आनंदी ठेवणं हा भाग होता. त्यांच्यावर विश्वास ठेवणं आणि म्हणजे प्रोफेशनलिझम कमी करायचं असं नाही, कामं तर आपली चोख करायची पण वातावरण प्रेमाचं असलं पाहिजे, विश्वासाचं असलं पाहिजे. बालभवनचं वैचारिक नातं अनेक लोकांच्याशी आहे. तोत्तो-चान तुम्ही वाचली असेल कादंबरी, ही जपानी कादंबरी आहे. त्याच्यात मुलांची संवेदन क्षमता आदराने कशी जपावी हे त्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे रवींद्रनाथ टागोर, त्यांनी असं म्हटलं की निसर्गाच्या सहवासात शिक्षण झालं पाहिजे. गांधीजींच्याशी तर आमचं फार जवळचं नातं आहे, कारण बहुरूप गांधी हे पुस्तक आम्ही मराठीमध्ये प्रकाशित केलं आहे. त्याच्यात असं कळतं की गांधीजींनी किती प्रकारची कामं केली आहेत. त्यांनी धोबी म्हणून काम केलं, त्यांनी न्हावी म्हणून काम केलं, स्वयंपाकी म्हणून काम केलं, शिक्षक म्हणून काम केलं, शेतकरी म्हणून काम केलं. काय त्यांनी नाही केलं तेच विचारा. त्यानंतर सिल्विया ॲश्टन वॉर्नर, त्यांनी असं म्हटलं की मी माझ्या शाळेतलं
सगळं साहित्य दर 5 वर्षांनी जाळून टाकते. पहिलं साहित्य नाहीसं झाल्याशिवाय नवीन सुचत नाही काय. आम्ही साहित्य जाळलं नाही, पण आम्ही असं ठरवलं की प्रत्येक वेळी आपल्याला नवीन काहीतरी सुचलं पाहिजे. आणि नवीन सुचलं नाही तर कार्यक्रम नाही झाला तरी हरकत नाही. JP नाईकांच्याशी आमचं जवळचं नातं आहे, कारण त्यांनी वंचित मुलांच्यासाठी आयुष्यभर काम केलं. आम्ही म्हटलं की नुसती फी देऊन येणाऱ्या मुलांच्यासाठी हे बालभवन नाही, सगळ्या मुलांच्यासाठी आहे. त्यामुळे विशेष मुलांचं आणि वंचित मुलांचं बालभवनमध्ये नेहमी स्वागत असतं. अरविंद गुप्तांच्यासारख्या माणसाशी तर किती नातं जोडलं पाहिजे. त्यांनी असं म्हटलं की द बेस्ट थिंग चाइल्ड कॅन डू विथ अ टॉय इज टू ब्रेक इट. समरहिलचे नीलचं म्हणणं असं आहे की तुम्ही मुलांच्या बरोबर राहा, आणि मुलांच्या बरोबर राहणं म्हणजे ती जे काही करतायत त्यासाठी त्यांच्याबरोबर राहणं. जॉन होल्ट आहेत, त्यांनी मुलांचा इतक्या बारकाईने अभ्यास केला आहे आणि मुलं नापास का होतात हे छान पुस्तक लिहिलं आहे. इतरही मुलं यशस्वी कशी होतात तेही लिहिलं आहे. तर त्यांचा अभ्यास आम्ही करतो. स्त्रीवाणी ही स्त्रियांचा अभ्यास करणारी संस्था होती आणि भारतीय स्त्रीची प्रतिमा या विषयावर तिथे संशोधन चालू होतं. फ्रान्सिस यासस या अमेरिकन बाई त्याच्या संचालिका होत्या आणि गांधी विचारांनी प्रेरित होऊन त्या भारतात स्थायिक झाल्या होत्या. फ्रान्सिसचं म्हणणं नेहमी असं असायचं की माझी फेमिनिस्ट मॅनेजमेंट आहे, म्हणजे कामं करणाऱ्यांच्यावर मी विश्वास ठेवते, कधीही सुपरविजन करत नाही, लक्ष ठेवत नाही, आणि त्यामुळे उलट जास्त काम होतं असा माझा अनुभव आहे. आणि ह्या सगळ्या फेमिनिस्ट मॅनेजमेंटचा बालभवन चालवताना मला फार उपयोग झाला. ताया सगळ्या का हौसेनी कामं करतात असं मला वाटायचं, तर अगदी विश्वासाने मी त्यांच्यावर गोष्टी टाकायची आणि त्या जबाबदाऱ्या त्या पुऱ्या करायच्या, आणि कधीही त्यांच्याबद्दल संशय घेतला नाही किंवा काही उलट तपासणी केली नाही. कधीही त्यांच्यावर कोणीतरी लक्ष ठेवायला बसवलं नाही, आणि त्यामुळे त्या आनंदाने काम करू शकल्या. हे फ्रान्सिसचं मोठं योगदान आहे खरं. बालभवनचं आणि आमचं भावनिक नातं खूप घट्ट आहे. त्यामुळेच असेल कदाचित बालभवनमध्ये आलेल्या अनेक ताईंची एकमेकींशी खूप अगदी घट्ट मैत्री झाली आणि ती कायमची टिकली. अनेक बाबतींमधली आम्ही आमची मतं अगदी सहजपणे बालभवनमध्ये कोणाशीही व्यक्त होऊ शकतो. त्याचा इथे आदर तर केला जातोच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमचं मत व्यक्त केलेलं मत ह्याचा गैरफायदा कधीही कोणीही घेणार नाही याची 100% खात्री आम्हाला प्रत्येकीला असते. त्यामुळेच या मोकळ्या वातावरणामुळे असेल, बालभवनमधल्या ताई एकमेकींच्या वाढीसाठी खूप सहज प्रयत्न करतात, नवीन नवीन कल्पना सुचवतात, नवीन नवीन उपक्रम इथे आणतात आणि ते पूर्णत्वाला नेण्यासाठी सगळ्याजणी मिळून प्रयत्न करतात. नवीन येणाऱ्या ताईला अगदी सहज सामावून घेतात आणि आपल्याबरोबर तिची पण वाढ कशी होईल हे बघतात. हे वातावरण शोभाताईंनी आमच्या प्रत्येक ताईमध्ये इतकं छान रुजवलेलं आहे की ते अगदी आमच्या आतपर्यंत पोचलेलं आहे. बालभवनमध्ये संध्याकाळी चालणारा गट ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच तो गट घेणारी ताई ही बालभवनचा कणा आहे. या सगळ्याचं मिळून बालभवनचं वातावरण इतकं छान होतं, कारण बालभवन ही गोष्ट आमच्यासाठी नुसतं काम करण्याची जागा नाही आहे, तर ती एक भावना आहे आणि तो एक विचार पण आहे. शोभा ये करती थी, जहाँ कहीं भी जाती थी अच्छे लोग को आमंत्रित करती थी यहाँ पर लेक्चर्स देने के लिए, कि हमारी जो ताइयाँ हैं वो एक्सपोज हों, वो उनका दायरा, सोच का दायरा बड़ा हो. शोभा जहाँ कहीं भी जाती थी उनको बहुत जगह निमंत्रण मिलता था, तो 4-5 लोग को हमेशा अपने साथ लेकर जाते थे कि वहाँ की बेस्ट प्रैक्टिसेस वो सीख करके आएँ, उसको किसी रूप में यहाँ पर इम्प्लीमेंट करें. तो एक उनका ये बहुत प्रजातांत्रिक तरीका था काम करने का, ये मैंने देखा. लायब्ररीसारखी गोष्ट त्याच्यात फायदा तोटा बघायचा नाही असं मी ठरवलं, कारण लायब्ररी डेव्हलप करणं हे अतिशय आवश्यक आहे मुलांच्या दृष्टीने आणि पालकांच्या दृष्टीने. तसंच मुलांची पुस्तकं आम्ही काढली प्रकाशनातर्फे आमच्या, आणि ती काय सहज विक्री होते त्यांची असं नाही, पण मुलांना इतका त्याचा अभिमान वाटतो की आपलं पुस्तक छापलं आणि ते त्यांना देता येतं, सगळ्यांना बाकीच्यांना पण वाचता येतं. त्याच्यात फायदा तोटा आम्ही बघत नाही मुलांच्या गोष्टींच्यामध्ये. आत्ता
वाटतं की तेव्हाच मी इतकी शिकले की आपल्या आजूबाजूचं छोट्या छोट्या गोष्टींमधलं सौंदर्य शोधायचं हे कधी तेव्हा नसतं हे रिअलाईज झालं. तर आत्ता मी रोज जगताना पण आय थिंक ते खूप अप्लाय करते. आणि म्हणून कुठेही गेलं की ह्या छोट्या छोट्या ऑब्झर्वेशन्स ज्या त्यावेळी ताईंनी आम्हाला सांगितलं होतं की ह्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्याकडे लक्ष द्या, ते आता आपोआप ह्या गोष्टींकडे लक्ष जातं. आणि मग असं पण वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत ज्या मॉनिटरी आनंद नेसेसरी नाही आहे. विदाऊट मॉनिटरी आनंदसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद आपण घेऊ शकतो. माझे बेस्ट फ्रेंड ज्याला आपण म्हणतो त्या दोघी मुली आहेत, सानिका आणि श्वेता. त्यामुळे ती मैत्री जी झाली ती इथे झाली. तेव्हापासून बालभवनचं वातावरण असं होतं की ह्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. मैत्री तुम्ही कुठल्या जेंडरमध्ये शोधतात आणि फरक नाही पडत. आणि त्याचा कोणी असं एकत्र बसून त्याच्यावर कोणी बोललं नाही किंवा त्याचा वेगळा मुद्दा केला नाही, आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आणि मी आता ॲक्च्युली लर्निंग फिलॉसॉफीजवर वाचतो काय काय किंवा त्या गोष्टी एकत्र करतो. आणि आता असं आठवतं की या गोष्टी बालभवनमध्ये पहिल्यापासूनच होत्या. तर ते आता लुकिंग बॅक मला कळतं की याच्यामागे खूप मोठा अभ्यास होता बालभवन चालू करणं आणि ते कंडक्ट करण्यामध्ये. एकतर असं खुलं वातावरण जे एका प्रकारे संरक्षित पण आहे, पण त्याच्यामध्ये कुठेही स्पर्धा किंवा कुठेतरी काहीतरी आता करून दाखवायचं आहे अशी कुठलीच भूमिका नाही आहे. आणि त्याच्यामुळे स्वतःमध्ये डोकवायला वेळ मिळतो. कारण आत्ता शाळा आणि एकूण अवतीभोवतीचा जो वातावरणाचा जो दबाव आहे त्याच्यामध्ये सतत काहीतरी करून दाखवायचं ह्याच्या मागेच आपण धावतो. पण बालभवनमध्ये तो 1.5 तास असा मिळतो की काहीही नाही मग करून दाखवलं तरी चालेल, पण त्याच्यामुळे रमायला वेळ मिळतो. आणि मला असं जाणवायचं की म्हणजे चित्र काढायला इथे बसलं तर असं नाही आहे की आता टणटण घंटी झाली संपवा, तर 1.5 तास तुम्ही काढू शकता. तर त्याच्यात तुम्ही पूर्ण एनग्रॉस होता. आणि त्याच्यामुळे जे स्वतःमध्ये ज्या गोष्टी खुलतात, एक कॉन्फिडन्स येतो, तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. दुसरं मला असं वाटतं की हे जे म्हणजे तायांचा जो रोल आहे या सगळ्यामध्ये की त्या कुठेही म्हणजे एका प्रकारे बघितलं तर मैत्रिणीसारख्या, पण एका प्रकारे बघितलं तर मेंटरसारख्या. म्हणजे एक्झॅक्टली असं नाही आहे की तो एज डिफरन्स पण आहे म्हणून एक मार्गदर्शन पण आहे, पण ॲट द सेम टाईम कुठला दबाव नाही आहे कोणत्याच पद्धतीचा. तर त्याच्यानी हे वातावरण खूपच असं खेळीमेळीचं आणि तरीही कुठेतरी पुन्हा आपल्याला जर आपण कुठे व्हावत जात असू तर पुन्हा स्वतःकडे आणणारं असं वाटतं. माझ्या अवतीभोवतीच्या प्रत्येक घटनेशी किंवा घटकाशी माझा संबंध आहे हे खूप लहानपणी बालभवनमध्ये पक्कं झालं किंवा स्थिर झालं. आणि त्याच्यामुळे आज पण जगताना असं कधीच वाटत नाही की माझ्या अवतीभोवती जे घडतं आहे ते त्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे. इनफॅक्ट असंच वाटतं की मी जबाबदार आहे प्रत्येक घटकाला किंवा घटनेला, आणि म्हणून त्याच्यात माझी एक भूमिका असणं आवश्यक आहे. आणि त्या अर्थाने स्वतःला अजून विचारायला प्रवृत्त करणारी प्रक्रिया आजही जगताना होती असं वाटतं. एवढ्या गोष्टी दिसतात. आमची तर वस्ती दांडेकर पूल. आम्ही सगळ्या म्हणजे आमच्या सगळ्या काचपत्रा विकणाऱ्या म्हणजे आमच्या आया. मग आई आमची सकाळी लवकर जायची कामाला, आम्ही शाळेतून यायचो आणि नुसतं उधळत मारत वस्तीमध्ये कुठं पण फिरायच्या. म्हणजे काय कुणाचा आधारच नव्हता आम्हाला. तर मग अशाच ह्या रेणुताई आमच्या वस्तीमध्ये आल्या. बालभवनला त्यांनी सांगितलं की अशी अशी मुलं आहेत. मग शोभाताई मी म्हणलं की त्यांना की म्हणजे घेऊन या इथं मुलांना. मग आम्ही आलो तर आम्हाला खूप म्हणजे नवीनच वाटायला लागलं सगळं की आमची वस्ती एवढी घरं चिटकून हे सगळा परिसर एकदम छान, झाडं चांगली, हवा यायला म्हणजे खूप चांगलं आम्हाला करमायला लागलं. मग असं शाळेतून सुटल्यावर असं वाटायचं की कधी मी जेवत बी नसायचे, असं वाटायचं कधी मी बालभवनला जाऊ. बालभवनमध्ये तर एकदम सगळे ताईंनी पुस्तकं वेगवेगळ्या म्हणजे जगामध्ये काय चाललं हे सगळं आम्हाला अनुभव नव्हता. आणि मग वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळे खेळ, त्यातून खेळामधून काय होतं. आणि ही बालभवनची मुलं ह्यांना बघून तर आम्ही निश्चित झालो की असं वाटायचं ही मुलं ना आपण मुलं. पण त्यांनी बी कधी आम्हाला भेदभाव नाही केला. आमच्या ताईंनी सगळं समजून सांगितलं ही बी आपली म्हणजे आपल्या बरंच आहे, त्यांना असं नाही आपली ते असं काय वेगळा म्हणजे आम्हाला भेदभाव नाही करून दिला त्यांनी. की त्यांच्याबरोबरच आम्हाला घेतलं, त्यांच्याबरोबरच आम्हाला पुस्तकं वाचायला शिकवली, परत त्यांच्याबरोबरच आम्हाला खेळ शिकवले, काय कार्यक्रम असलं त्यांच्याबरोबरच आम्हाला म्हणजे समानता सगळं आम्हाला हे बालभवननी शिकवलं. आणि आमच्या वस्तीमध्ये ना भांडणं हो काय हो म्हणजे जर वैयक्तिक आज स्त्रियांना जर अत्याचार होत असला तर मी तिथं पुढं जाते, तिथं पुढं जाऊन त्या माणसाला दाबते तू का तिच्यावर अत्याचार करतो. आणि त्यांना म्हणून मला हे सगळं बालभवननी शिकवलं की आपल्यावर जर अत्याचार होत असला, आपल्यावर जर काय होत असलं तर आपण तातडीने चौकीमध्ये पोलीसमध्ये मी कुठं घाबरत नाही, मी सगळीकडे जाते.
मला भीतीच वाटत नाही की काय असेल तर तिची बाजू पुढे यायला पाहिजे. मग कसं आपण कष्ट करायचं, आपण सगळं घर चालवायचं आणि तो दारू पिऊन येणार आणि मारणं हे कुणी सांगितलं? आकाशामध्ये फुगे सोडूया, सगळे मिळून गंमत करूया, बाल भवनचे गीत म्हणूया. चून चून चून, दो दो सो सो, चून चून चून. नको धावणे रस्त्यातून, नको खेळणे गर्दीतून, गंमत गंमत मित्र तुझे, चला जाऊया रोज तिथे. जे मोकळे हे अंगण, आमच्यासाठी गारवण, आमच्यासाठी गारवण. आम इंसानों के बच्चे, मध्यम वर्गीय लोअर मिडिल क्लास के बच्चे यहाँ पर आ सकते हैं. कोई कमर्शियल जगह नहीं है. यहाँ की 2 एकड़ का प्रांगण है बिल्कुल शहर के केंद्र के अंदर, जहाँ पिछले 35 बरस से हर एक राजनीतिक कोई चाहे पक्ष हो, हर एक की निगाह लगी है इस 2 एकड़ के ऊपर कि इस ज़मीन को हम किस तरह से निगलें. कोई यहाँ पर कल्पना करता है बड़ा मॉल बनाएंगे, कोई आर्केड की बात करता है, कोई कहता है कि हम यहाँ से लेकर के एक रोप वे बनाएंगे पार्वती तक के लिए. अलग अलग वो करते हैं, पर इसको इन्होंने 35 बरस तक ज़िंदा रखा है, इस जगह को सुरक्षित रखा है बच्चों के लिए. और ये सिर्फ ये क्योंकि समाज में इसकी ज़रूरत है. जब कभी इस पर आक्रमण हुआ इस तरह का कि हम, तो लोग एक ह्यूमन चेन बना के खड़े हो जाते हैं कि ठीक है आपको लाठी बरसानी है, बरसाइए इन बच्चों के ऊपर, क्योंकि अब 3 पीढ़ी इससे गुजर चुकी हैं. समाज उसका आदर करता है, उसकी कदर करता है. इसकी वजह से ही ये सुरक्षित रह पाया है कि हमारे बच्चों के अंदर एक डीप इन्वेस्टमेंट है कि हम एक रोप लगा रहे हैं, कभी ये बड़े वृक्ष बनेंगे, उसके लिए एक धरातल हम तैयार कर रहे हैं, इसके बारे में कभी नहीं सोचते. बालभवन हे व्हायब्रंट असणं, की त्याच्यावरती निदान कोराड आणू नका, की ही मुलांच्या पायाखालची जागा काढून घेऊ नका. हे मुलांसाठी असलेलं मैदान बिल्डिंगांना देऊ नका. मोकळी जागा म्हणजे फक्त एक तुमच्या आर्थिक व्यवस्थेमधला लँड नावाचा फॅक्टर असं नाही आहे. मुलांचा खरा विकास व्हायचा असेल तर शाळा, घर, समाज आणि शासन अशा सगळ्या घटकांचा सहभाग त्यात आवश्यक आहे. माणूस मोठेपणी कसा वागतो याची मुळं त्याच्या बालपणात असतात. बालपण आनंदी आणि मोकळं असेल तर समाज सुद्धा स्वास्थ्यपूर्ण बनू शकेल. पण खरोखर आपल्याला कोणत्या प्रकारचा समाज हवा आहे? आपल्याला कोणत्या प्रकारची मुलं हवी आहेत? प्रश्न अनेक आहेत आणि उत्तरं आपल्या प्रत्येकाच्या हातातच आहेत, नाही का?